एका वस्तूची विक्री किंमत त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या 805 पट आहे, तर शेकडा नफा किती झाला? म्हणत आहे एका वस्तूची सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत ही त्याच्या कॉस्ट प्राइसच्या म्हणजे खरेदी किमतीच्या 8/5 पट आहे. सेलिंग प्राइस इथेच ठेवा, सीपी येणार इथं खाली म्हणजे कॉस्ट प्राइस येणार खाली, इथं राहणार 8 आणि इथे येणार 5. म्हणजे इथून असं म्हणू शकतो आपण, एका वस्तूची खरेदी किंमत 5 रुपये आहे आणि विक्री किंमत किती आहे? 8 रुपये. म्हणजे 5 रुपयाची वस्तू खरेदी करून 8 रुपयाला विकतात, तर किती रुपये प्रॉफिट घेतात? 3 रुपये. आपल्याला तेच विचारलं होतं, शेकडा नफा किती झाला? नफा कशावर कॅल्क्युलेट करत असतो आपण? कॉस्टवर. खरेदी किंमत किती आहे? 5. खरेदी किंमत किती आहे? 5. त्याच्यावर प्रॉफिट किती झाला? 3 रुपये. त्याने विचारलं 100% मध्ये किती? तर 5 एका 5, 5 दोन्ही 10, 20 गुणिले 3 म्हटलं किती येते? 60%. तर प्रॉफिट किती पर्सेंट येणार? 60%. प्रश्नाचं उत्तर किती राहणार? 60%. ठीक बघा, एका शर्टची विक्री किंमत त्याच्या खरेदी किमतीच्या 35% आहे. एका शर्टची विक्री किंमत म्हणते सेलिंग प्राइस, सॉरी, एका वस्तूची सेलिंग प्राइस ही त्याच्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या म्हणजे कॉस्ट प्राइसच्या 35% आहे. तर 35%ला आपण लिहू शकतो 35 भागेला 100. 35% म्हटलं, ज्यालाही पर्सेंट लागला भागेला किती ते 100. ठीक, यांचा भाग जर दिला आपण तर 5 7 35 होते, 5 दोन्ही 10, 0. ठीक आहे इथपर्यंत. चलो, आता एसपी इथेच ठेवा म्हणजे सेलिंग प्राइस इथेच राहणार, कॉस्ट प्राइस येणार खाली. इथं राहिला 7 आणि खाली किती येणार? 20. आता विचारा शेकडा तोटा किती झाला बा. आता बघा तुम्ही, 20 रुपये वस्तूची काय निघाली? खरेदी किंमत, आणि सेलिंग प्राइस किती निघाली? 7. म्हणजे 20ला वस्तू खरेदी करत आहे आणि 7 रुपयाला विकत आहे, तर किती प्रॉफिट, किती लॉस झाला आपल्याला? 13 रुपयाचा लॉस झाला. त्यांनी विचारलं शेकडा तोटामध्ये पर्सेंटमध्ये सांगा. तर पर्सेंटमध्ये कसं निघणार? कॉस्ट प्राइसवर निघत असतो, आपण कॅल्क्युलेट करत असतो. 20 रुपये खरेदी किंमत आहे, त्यावर किती लॉस झाला? 13 रुपये. 100% किती? 0 ने 0 कॅन्सल, बे का बे, बे पंच 10, 13 पंचे किती येते? 65. 65% आपल्याला लॉस होणार. ठीक आहे, 65% आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, समजलं असेल.